मंडळी, कुठल्याही रील स्टारचा बर्थडे म्हटला की 12 वाजता सेलिब्रेशन करण्याची प्रथाच पडली। या सेलिब्रेशनच्या नावाखाली कांठाळ्या बसतील असे फटाक्यांचे बार, धांगडधिंगा आणि अगदीच थिल्लरपणे बाईकची रेस करत काढला जाणारा सायलेन्सरचा कर्कश आवाज सर्रास चालतो। मग 4-5 भाई दादा लिहिलेले केक आणि तेही महागड्या आयफोनने कट केले जातात। त्यानंतर शो ऑफ करायला या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूट करून थेट इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रक्षेपण केलं जातं। थोडक्यात काय, तर हे सगळं आम्ही किती रिची ब्रॅट्स आहोत किंवा आमची सगळ्या सोशल मीडियामध्ये किती हवा आहे हे दाखवण्यासाठी केलं जातं। म्हणजे हा वाढदिवस नसून एखादा सण आहे की काय असं वाटू लागतं। आतापर्यंत हे फक्त आपण कोणा रील स्टारने केलेलं पाहिलं असेल, पण आता पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिसानंच आपल्या वाढदिवसाचं अगदी असं जंगी सेलिब्रेशन केलंय। आता तुम्ही म्हणाल की पोलीस आहे म्हणून काय त्याने वाढदिवस पण साजरा नाही करायचा होय? पण मंडळी, पोलिसांच्या वाढदिवसाचं आयोजन चक्क गुन्हेगाराने केल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने एबीपी या वृत्तसंस्थेने केला होता, पण त्याबद्दल अजून ठोस माहिती उपलब्ध नाही। आता त्या जंगी वाढदिवसाचे व्हिडिओज व्हायरल झाल्यामुळे हे सेलिब्रेशन पोलिसाला चांगलंच महागात पडल्याची चर्चा आहे। नेमकं काय घडलंय हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, तसं म्हणायला गेलं तर पिंपरी चिंचवड म्हणजे औद्योगिक शहर, पण सध्या पिंपरी चिंचवडमध्ये घडणारी ही घटना बघून असं वाटतंय की या शहरांची वाटचाल बीडच्या दिशेने सुरू झाली आहे। कारण जनतेच्या संरक्षणासाठी घालून दिलेले नियम चक्क एका पोलिसाने मोडून काढत बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले। या वाढदिवस वीराचे नाव आहे प्रवीण पाटील। एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा वाढदिवस 6 मार्चला असतो। त्याच्या आदल्या रात्री प्रवीणची मित्रमंडळी सांगवी पोलीस ठाण्यासमोर जमा होऊ लागली। तेव्हा अनेक हौशे नवशे गौशे सहकारी मित्रमंडळी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पार्टीत सहभागी झाले। त्यावेळी आकर्षक फटाके, ड्रोन, केक अशी सगळी सोय करण्यात आली होती। नंतर मध्यरात्री 12 वाजताच प्रवीणसह मित्रमंडळी पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर आले। भर रस्त्यात टेबल लावून वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं। तेव्हा 2 जणांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली, तर दुसरीकडे स्काय शॉट आणि ॲटम बॉम्ब फुटू लागले। ही आतिषबाजी बराच वेळ सुरू होती। आता एवढा खर्च केलाय म्हटल्यावर तो लोकांना दाखवायला नको का? मग या सेलिब्रेशनचं ड्रोनद्वारे चित्रीकरण झालं। भल्या भल्या रील स्टारला लाज वाटेल इतकं भयानक एडिटिंग करण्यात आलं आणि गुरुवारी हे सगळे व्हिडिओ आणि फोटोज प्रवीण आणि सहकारी मित्रमंडळींच्या स्टेटसवर अपलोड झाले। सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला। शिवाय हा सगळा सरंजाम 4 गुन्हेगारांनी आयोजित केल्याचा दावा केला जात होता। त्यापैकी 2घांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि 2घांवर हाणामारीचे 3 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस खात्याकडूनच प्राप्त झाली आहे। पण ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून त्याची अजून पुष्टी झालेली नाही। पण मंडळी, पोलीस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना इतर पोलिसांचे कान आणि डोळे बंद होते का, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे। बरं, या महाशयांनी हा व्हिडिओ स्टेटसला ठेवला, त्यामुळे पोलीस वर्दीचा कसा गैरफायदा घेऊ शकतात हे समाजासमोर आल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। मंडळी, सध्याच्या घडीला वाढदिवस असला की रात्री 12 वाजता केक कापून धांगडधिंगा करणं हे फॅडच आहे। पण आता तर एका पोलीस शिपायाने हा सगळा राडा केलाय, तो पण थेट पोलीस स्टेशनच्या दारातच, ज्यामुळं अख्ख्या पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेली। आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या प्रकरणी काही कठोर कारवाई करतात का, आणि या निमित्ताने रात्री 12च्या ठोक्याला धांगडधिंगा घालत साजरे होणारे बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा कायमस्वरूपी बंद पडणार का, याकडे पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलेलं आहे। कारण एका बाजूला राज्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवरून पोलीस दलातील कार्यक्षमतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नुकत्याच झालेल्या स्वारगेट प्रकरणावरून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असताना हा प्रकार घडला, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे। बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यापासून पोलीस दलातील कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे। आता पुण्यातील पिंपरी चिंचवड इथं सांगवी पोलीस ठाण्यात कर्मचारी प्रवीण पाटील यांचं मध्यरात्री बर्थडे सेलिब्रेशन पोलिसांच्या अंगलट आल्याचं बोललं जात आहे आणि गुन्हेगार आणि पोलीस यांचं कसं हँड टू हँड कनेक्शन असते तेच या सगळ्या प्रकारातून दिसून आल्याचा आरोप होतो। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे।
या प्रकरणी बर्थडे बॉय प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे असे एकूण 4 जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. तसंच सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची उचलबांगडी करत त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलेलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे. आता या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.